वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। भाऊ भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज महाराष्ट्रामध्ये 48 वर्षे एकांतात आणि 8 वर्षे लोकांतात असे 56 वर्षे त्यांची भ्रमंती महाराष्ट्रात आहे। आणि त्या भ्रमंतीच्या काळामध्ये सर्वज्ञाजवळ 6 पुरुष अनुसरले आणि 9 स्त्रिया अनुसरले। तर त्या 6 पुरुष म्हणजे आपल्या लक्षात राहावं म्हणून आम्ही त्याची एक सीडी केलेली तयार। त्या सीडी अशी आहे, भमाना श्री को आणि वैराग्य देव असं। म्हणजे भ म्हणजे भट, म म्हणजे माहीम भट, ना म्हणजे नागदेव, नाही नाथोबा, भट माहीम भट नाथोबा, श्री म्हणजे श्रीप्रभूचे लक्ष्मणबा, कोथळोबा आणि वैराग्य देव असे 6 माणसं श्री चक्रधर स्वामी महाराजांजवळ अनुसरले। तर त्यापैकी एक माहीम भट्ट नावाचा एक महत्त्वाचा भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे तो। आणि तो सरळा नावाचे गाव आहे, त्या गावचा आहे। त्याचे गुरु आहेत, त्याचे गुरु, त्याचे मामा आणि त्याचे सासरे, ते एकच ते तिघंजणं। आणि ते जे गुरु होते त्याचे, तर ते गुरु त्या माहीम भट्टाला म्हणले की बाबा तू जे ज्ञान घेतलंस तर त्या ज्ञानाची फायदा केव्हा होईल, जेव्हा तू म्हणजे डोमेग्रामला श्री चांगदेवराव आलेले आहेत त्यांना जेव्हा तू भेटशील त्यावेळेस तुझ्या ज्ञानाचा खरा फायदा होईल। आणि मग याला वेध लागला आणि वेध लागल्यानंतर हा माहीम भट्ट सर्वज्ञाच्या भेटीला गेले। आणि गेल्यानंतर सर्वज्ञामध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली। ते म्हणले माहीम भट्ट म्हणले की बाबा अत्यंत सुदीच्छेद होय अशी काही प्रतीती आहेत। तर मग स्वामीनं ते म्हणले की बाबा हो कर्म कीजे, कर्म तो शुद्ध अंतकरण होय, शुद्ध अंतकरणे ज्ञान होय आणि ज्ञान होतोय मोक्ष। स्वामीनं सांगितलं नाही रे भले माणसा, 4 प्रकारचे कर्म असतात, नित्य नैतिक, काम्य आणि निषिद्ध। नित्य नैमित्तिक एकाच्या परिवार गेले, काम्य ते फळास आले आणि निषेध ते निरायास गेले। मग सांगा बरं तुमच्याजवळ कोणचं कर्म राहिलं आणि कोणचं कर्मानं तुम्हाला तुमचं अंतकरण शुद्ध होईल आणि कुठं तुम्हाला ज्ञान होईल आणि कुठं तुम्हाला मोक्ष मिळेल, हे सगळं लटकं आहे, खोटं आहे असं म्हणल्यानंतर माहीम भट्टाला हे समजलं, उमजलं। आणि माहीम भट्टाला असं समजलं की मी एक जीव आहे आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज हे परमेश्वर अवतार आहेत। आणि मग त्यांना माहीम भट्टानं स्वामीला विचारलं जी मग मुंचन म्हणजे कशानं होईल? ते म्हणले सृष्टीमध्ये कोणी करणे मुंची देणं। ते म्हणले बाबा ह्या सृष्टीमध्ये कोणचीही म्हणजे वेद पाठ कर, पुराण कर, तप कर, यज्ञ कर, त्यानं परमेश्वर होत नाही। ते म्हणले काय म्हणले ते ह्या सृष्टीमध्ये कोणे करणे मुंची देणं, एक हे परमेश्वर होईल। परमेश्वराच्या मार्गानं गेलं तरच परमेश्वर होतो, नाही तर होत नाही। एक हे परमेश्वर होईल। आणि तो परमेश्वर कसा आहे मग? तो परमेश्वर निर्वयव निराकार असे परी कृपावशे सावयव साकार होय, अवतरे आपले सन्निधान दे ते दास्य मोचे। मग माहीम भट्टाने विचारलं कोणचे परमेश्वर अवतरले? मग स्वामीनं सांगितलं जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, जैसे सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू, जैसे द्वारावती श्री चांगदेवराव, जैसे रुद्रपुरी श्री गुंडमराव, जैसे प्रतिष्ठानी श्री चांगदेव, असं स्वामीने त्याला सांगितलं। आणि मग स्वामीला त्याने विचारलं की म्हणजे परमेश्वर कसा असतो? ते म्हणे परमेश्वर कसे आहेत? ते म्हणे परमेश्वर निराकार निर्गुण आहेत, पण त्याच्याजवळ कृपा नावाचा गुण आहे आणि त्या कृपा गुणामुळे परमेश्वर अवतरतात, आपल्याला सन्निधान देतात आणि त्याचं जर दास्य केलं आपण तर ते मोचक आहे। तर मग त्याने विचारले कोणचे परमेश्वर आले मग सृष्टीमध्ये? मग स्वामीने सांगितलं जैसे द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू, जैसे द्वारावती श्री चांगदेवराव,
जैसे उद्धपुरी श्री गुंडमराव, जसे प्रतिष्ठाने श्री चांगदेव, असे पंचप्रकाराचं पंचअवताराचं ज्ञान दिलं. आणि त्यांना ती म्हणे मग ह्या परमेश्वराची प्राप्ती मला कशानं होईल, तर स्वामीने सांगितलं पंचनाम सांगितले त्याला, जे तुमच्या गुरुनं सांगितलेले तुम्हाला बाबा पंचनाम मला व्हिडिओवर सांगता येत नाही, तर त्यामुळे मी सांगत नाही. परंतु पंचनामाचं जर स्मरण आपण केलं, सकाळी 3 वाजता उठलो आणि सकाळी उठून तो सारस्वत काळ असतो, परमेश्वर आपल्या हृदयात येतो आणि त्यावेळेस आपण जर परमेश्वराचं चिंतन केलं तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. तर मग परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि मग बघा 4 नित्यपदार्थ आहे जगामध्ये, जीव आहे, देवता आहेत, प्रपंच आहे, परमेश्वर आहे. तर जीवाजवळ कोणताही पंचप्रकार नाहीत, प्रपंच तर जड आहे आणि परमेश्वराजवळ मात्र पंचप्रकार आहेत आणि देवतेजवळ पंचप्रकार आहेत. ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे आणि प्रकाश आहे. तर परमेश्वराजवळ हे पंचप्रकार स्वरूपिक आणि सामर्थ्यरूप आहेत आणि देवतेजवळ हे पंचप्रकार फक्त सामर्थ्यरूप आहेत. आणि देवतेचे पंचप्रकार हे परमेश्वर काढून घेऊ शकतात, तसेच परमेश्वराचे पंचप्रकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि मग असं माई भट्टाला त्यांनी का सांगितलं की अन्यायवृत्ती प्रकरण सांगितलं. म्हणजे कारण देवता आपण असं समजू की बाबा दोघाजवळ बी पंचप्रकार आहेत, देवतेजवळ बी आहेत, परमेश्वराजवळ बी आहेत, मग परमेश्वर बी परमेश्वर आहेत आणि देवता बी परमेश्वर आहेत असं आपल्याला वाटू नये. म्हणून आपल्याला स्वामीनं अन्यायवृत्ती प्रकरण सांगितलं. ते म्हणले कर्मोंच्या देवता होती पर परमेश्वर नव्हती, त्या देवता आहेत पर परमेश्वर नाहीत. अष्टदेवीनी देवता होती पर परमेश्वर नव्हती. अंतराळीचे गंधर्व देवता होती पर परमेश्वर नव्हती. स्वर्गीचे इंद्रचंद्रादी देवता होती पर परमेश्वर नव्हती. सत्यकार्य कुंडीचे हरिहर ब्रह्मादी देवता होती पर परमेश्वर नव्हती. श्रीरामजीचा शिष्या देवता होय पर परमेश्वर नव्हे. अष्टभैरव देवता होती पर परमेश्वर नव्हती. विश्वरूप देवता होय पर परमेश्वर नव्हती. आणि चैतन्य देवता होय पर परमेश्वर नव्हती. मग परमेश्वर आहे तरी कोण, तर चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर सकळ जीवाचे रक्षिता हो उद्धरिता हो, असं ज्ञान मायबाबा आपल्याला सांगितलं. आणि हे ज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे, अवगत करून घ्यायला पाहिजे. आणि देवता ह्या देवताच आहेत, फक्त आपल्याला त्या काय देऊ शकतात, विद्या देऊ शकतात, सुखदुःख देऊ शकतात, परंतु मोक्ष देऊ शकत नाहीत. परम नाहीत त्या, म्हणजे परम चालीचं ऐश्वर्य त्याजवळ नाही, उद्धरण त्या करू शकत नाहीत. फक्त परमेश्वर म्हणजे उभयदृश्य अवतारच आपला उद्धरण करू शकतात मायबाबा. तर हे ज्ञान आपण समजून घेऊन आपण त्याप्रमाणे आपला परमेश्वर कोणचा आहे, कोणाची भक्ती करायची आपल्याला, हे आपण ठरवून घ्यायला पाहिजे आणि आपलं भलं करून घ्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.